नमस्कार शेतकरी बंधूंनो, मी धनु गोरे आपल्या चॅनलवरती मनापासून स्वागत करतो। तर मित्रांनो, आपण कालच्याच व्हिडिओमध्ये एक चर्चा केली की आपण व्यापाऱ्यांचं मनोगत घेतलं तर पुढे काय परिस्थिती राहील, नेमकी कांद्याच्या बाजारभावात असेल किंवा कांद्याच्या टिकवून क्षमतेत असेल किंवा आयात निर्यात या धोरणात काय असेल याबाबत आपण चर्चा केली की तुमचं सर्वांची मागणी होती, तुमच्या कमेंट बघितल्या की परत एकदा पूर्ण व्हिडिओमध्ये एक सविस्तर चर्चा घ्या की मार्केटचा पुढे आढावा घ्या, कसा राहील काय राहील। तर त्यासाठी आपण एक इथं वणीमध्येच आपले अशोक शेठ गोरा आहेत, एक अभ्यासपूर्वक आणि गेली 18 ते 20 वर्षापासून ते या क्षेत्रामध्ये कांदा व्यापारी म्हणून। तर आपण त्यांच्याकडून जाणून घेऊ पुढे काय राहील। तर शेठ नमस्कार। नमस्कार। आपला परिचय द्या। मी वणी व्यापारी अशोक बन्सीलाल बोरा, राहणार वणी। मी इथं गेल्या 15 ते 20 वर्षापासून इथं काम करतोय। आडत माझा हा धंदा आहे आणि ह्या वर्षी कांद्याला एकदम उत्तम प्रकारे भाव राहतील। आत्तापर्यंत कांदे एकदम चांगल्या प्रकारे चालले, स्टेप बाय स्टेप वाढतात आहे, हे आपल्या फार फायद्याचे आहे। यावर्षी पावसाअभावी मालाचे नुकसान झाले, राहिलेले माल फार चांगले। MP आणि राजस्थान या दोन्हीकडे पण नुकसान जास्त प्रमाणात झाल्यामुळे आपल्या महाराष्ट्राच्या कांद्याला भाव भरपूर राहील। आत्ता सध्या 2300 ते 2800 पर्यंत माल आज विकला आहे आजच्या मार्केटला। येत्या काळात लवकरच आपल्याकडं 3500 पर्यंत कांदे मिळतील, म्हणजे 3000 ते 3500 ही सरासरी या महिन्याअखेर राहायला पाहिजे। आजच्या मार्केटची काय सरासरी होती सांगा? आज 2300 ते 2800 पर्यंत माल आपल्याकडे विकले आहे आणि सरासरी आज सगळीकडे आवक पावसामुळे कमी होती आणि थोडं माल पण आता शेतकरी थांबतील आणि हळूहळू टप्प्याने जर आणले की हे भाव आपले कॉन्स्टंट होऊन रोज 100, 200, 300 वाढत राहतील। या महिन्याअखेर आपल्याला 4000 पर्यंत न्यायची इच्छा आहे, पण आपले लवकरच 3000 ते 3500 कांदे होतील आणि पुढे जाऊन जर साथ दिली सगळ्यांनी तर कांदे 5000 होण्याला टाईम लागणार नाही। आणि आपला निर्यातचं काय चालू आहे सध्या, नेमकं काय? निर्यात पण चांगल्या व्यवस्थित चालू आहे। कुठे कुठे माल जातोय? आता दुबई, सिंगापूर, मलेशिया या 3 कंट्रीला जास्त आहे आणि कोलंबोमध्ये पण चालू आहे। फक्त आपल्याला बांगल्याचा थोडासा प्रॉब्लेम आहे, तो पण सॉल्व्ह झाला तर बाजार लवकरच वाढेल। बांगल्याची पण निर्यात ऐकण्यात आलंय पुढच्या महिन्यात चाललंय, गव्हर्नमेंट ट्राय चालू आहे, पण तिकडनं काय आपल्याला प्रोत्साहन मिळत नाही आहे। त्यांच्याकडनं जर आलं प्रोत्साहन तर आपलं भविष्यात फारच चांगलं आहे आणि हा वर्ष फक्त कांद्यासाठी एकदम टॉप आहे। कांद्याला यावर्षी कोणी थांबू शकत नाही। गेले आता किती दिवस म्हणजे किती वर्ष गेले, त्याच्यानंतर हे वर्ष आता येतंय समजा सांगते 3 ते 4 वर्षानंतर पण असं चांगलं वर्ष आलंय आणि फार खूप वर्ष चांगलं आहे। शेतकऱ्यांची नुकसान पण खूप झाली आहे, म्हणजे त्यांचा जो माल निघायचा प्रमाण होता एकरीला तो फार कमी पडला आणि त्यात पावसाने त्रास दिला, त्यात भरपूर माल आपले डॅमेज झाले आणि ते माल मेमध्ये एप्रिलमध्ये निघून गेले। एप्रिल मे मध्ये भरपूर माल निघून गेला, राहिलेला माल हा सगळा चांगलाच आहे आणि माल कमी असल्यामुळे बाजार आता थांबू शकत नाही। बाजार लवकर 3500 ते 4000 होईल। तर तुम्हाला शेतकऱ्यांना काय सल्ला आहे की मार्केट म्हणजे माल कसा विकावा आपला? हो, शेतकऱ्यांसाठी एकदम खूप सल्ला आहे का तुम्ही टप्प्याटप्प्याने आणा, एकदम थांबू पण नका आणि एकदम स्पीड करून मार्केट पण भरू नका, जेणेकरून मार्केट टिकून राहील। रोज 100, 200, 50 रुपये वाढते राहिले तर आपल्याला पण चांगलं आणि शेतकऱ्यांना एकदमच एक नंबरचं राहील। हे वर्ष शेतकऱ्यासाठी व्यापाऱ्याचं पण योग्य काम चालतं म्हणून आणि शेतकऱ्याचं पण योग्य चांगलं आहे आणि शेतकऱ्यासाठी योग्य राहील आणि माल काही इतके खूप नाही आहे, घाबरायसारखं काही नाही। काही कारण नाही, म्हणजे माल शेतकऱ्यांनी टप्प्याटप्प्याने माल आणावे, त्यानुसार एखादी गर्दी पण करून त्यानुसार व्यवस्थित चालावं। आज पण आवक कमी होती, पण पावसाचं कारण आहे आणि लोक आता शेती कामाला लागल्यामुळे थोडी आवक कमी राहील आणि पूर्ण आपल्या नाशिक जिल्ह्यात कमी आहे। तर आपला नाशिक जिल्ह्याचा जो कांदा आहे सर्वात जास्त कुठल्या देशात जास्त मागणी आहे त्याला? आपल्या याच्यात सगळ्यांकडे जो मागणी आहे तशी पाहायला गेलं आता UP MP मध्ये जास्त चालत आहे माल, पंजाबमध्ये, कारण MP चा माल कमी राहिल्यामुळे आपल्या इथली मागणी चांगली आहे। साऊथची जी लाईन आहे ही नगर पुण्यावाल्यांनी क्लिअर करतात आहे, आपल्या साऊथला कमी जातं पण आपल्या या साईडला भरपूर माल जातं। बाहेर देशामध्ये तर पुढं एकदम बरोबर आहे, स्पीडमध्ये चालू आहे, माल चांगले आहे आणि याच्यात काय झालं, प्रवण तालुका सगळ्यात टॉपला आहे। क्वालिटी म्हणजे ज्यांना पॅकिंग करायची, एक्सपोर्ट करायचे तो आपल्या वणी, कळवण, आंबोळा या भागातच जास्त माल येतो।
तो एक्सपोर्टला चांगला माल. तोच माल चालतो. तर साईज नेमकी किती पाहिजे असते समजा एक्सपोर्टला समजा आपण एक्सपोर्ट साईज आता दुसरे चालतो. कोलोबाला म्हणतात 40-45 mm पासून ते वरती चालतं. हां. दुबईला 50-55 mm च्या वरती चालतं. सिंगापूरला 45 mm ते 65 mm चालतं. ती सगळं साईज आपल्याकडं प्रॉपर असल्यामुळे माल एकदम व्यवस्थित येतो. तर धन्यवाद शेठ. अजून आम्हाला परत 15-1 दिवसांनी समजा काय पुढं आढावा राहील तेव्हा पण 100% तुम्हाला त्याच्यासाठी सहकार्य करू. बाजार चांगलेच राहील. माल फक्त टप्प्याटप्प्याने आणावा हीच विनंती. तर शेतकरी बंधूंनो, हा एक आपण अंदाज घेतलेला आहे. तर अजून परत 10-15 दिवसानंतर जशी जशी मार्केटची परिस्थिती राहील तसाच आपण शेटचा अंदाज घेत राहू. आपल्या परत व्हिडिओ पोस्ट राहील. व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. शेट धन्यवाद.